कविवर्य आणि गीतकार, लेखक, साहित्यिक, दिग्दर्शक, अभिनेता, पटांच्या गीताचं ज्यांनी लेखन केलं असे प्रतिभावंत व्यक्तिमत्व बाबासाहेब सौदागर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। त्यांच्या समवेत माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि इतर सर्वच मान्यवर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य के.जी. खेमनर सर, माजी प्राचार्य M.Y. दिघे सर, उपप्राचार्य M. डोके सर, D.T. गुंजाळ सर, आपल्या संस्थेचे विद्यमान खजिनदार भोर साहेब आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी येत आहेत। पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। स्टार्ट। स्वागत आणि या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनी தமிழ் தெரியாதா? हिंदीல ஒன் செகண்டா पूनम के चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के। पीछे कुआं आगे मेरे खाई, तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ। इल्ले फिकर आजा इधर, बीट पे लगा ले तू ठुमका। 1 2 3 4 get on the dance floor। 1 2 3 4 get on the dance floor। Booty shake, tap on the hardcore show। Hit the party, hit the gimme, 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 gimme। Goddamn hoes, here we go again। हाँ ना टूटी ना टूटी अंबर में Gotta like buckshot। लागली जाता जाता जुड़ भी टकली। What? ना टूटी अंबर में नखरे नवाबी आइटम गुलाबी टपले हजारों नजरा शराबी नको हो तू येड़ा पिसाए मौका उठा ले। सपन 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 सारे उड़े ठोका आहे आहे। अरे सपन 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 सारे उड़े ठोका आहे आहे। सपन 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 सारे उड़े ठोका आहे आहे। ये चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है, तू रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है। तू आई लग जा मायला तेरे चाल का ये ताल है कमाल। हळू 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 चाल। खड़ी खड़ी हुक चुक थोड़ी थोड़ी हुक चुक शोहर मचाए रे। हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे। घड़ी घड़ी हुक चुक थोड़ी थोड़ी हुक चुक शोहर मचाए रे। हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे। तेरी लगे तेरी क्यों चोरी, कच्ची कमर तेरी क्यों चोरी, कुछको हुआ तुझे चोरी चोरी। हाय रे लागली कुणा
सध्याच्या चंगळवादामध्ये मुली कशा वाहवत जातात ते याच्या अगोदरच्या गीतातून आपण पाहिलं. आणि त्यामुळं तरुणीने, एका महिलेने कसं सक्षम झालं पाहिजे आणि येणाऱ्या संकटाचा कसा सामना केला पाहिजे, ही एक थीम या दोन्ही तिन्ही गीतातून आपल्या समोर सादर करण्यात येते. चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी. ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, कि ले परीक्षा तेरी. तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है तू चल. तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा, कहाँ पे बचेगा. बात पर है खाद मौत की बिछी बिसात. उठा तो गिरेगा, गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा, मिला तो मरेगा. जाग भाग भाग बच सके तो बच ले आज. आदि है ये ज़लज़ला है, पूरे जोर पर चला है. किस्मत में है जो लड़ा है, कौन रह सका खड़ा है. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित चरित रक्त 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 चरित. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित. आज से अब से आन मेरी, मैं तुमको ना छूने दूंगी. जान को चाहे चलनी कर दो, मान को ना छूने दूंगी. छू के देखो दिल मेरा, तुम्हें दिल में अपने भर लूंगी. पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी. महिला म्हणून, एक सक्षम तरुणी म्हणून प्रत्येक महिलेने असं सक्षम झालं पाहिजे, तरच ती महिला या जमान्यामध्ये अपप्रवृत्तींचा सामना करू शकते. नखरे क्यों करती है, मैनू जजदा नहीं, किन्ना सवाल करती है, ना मैं सुनता नहीं. मुड़ के ना देखो दिलबरो, हम हैं अधूरे. मेरे को तुझे मुंडियो डाल के डाका, मुंडियो करके धमाका. झुके तेरे आगे सर, तेरी गोद मेरा घर. सारे जहां पे घर. ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़ है. ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़ है. दिल ये जिद्दी है, दिल ये जिद्दी है. दिल ये जिद्दी है, जिद्दी है, दिल ये जिद्दी है. उड़ जाओ तेरी बारी. प्राध्यापक बाबा खरात सर, आपण पुढे यायचं आहे. प्राध्यापक बाबा खरात सर, या थीमसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि यानंतर साहेबांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची गीतं आवडतात आणि त्यामुळे एक आदिवासी नृत्य, ज्या आदिवासी कन्या आहेत, स्वतः आदिवासी कन्या आहेत आणि ह्या आदिवासी राजकन्या आपल्यासमोर एक पायरी, 2-3 मिनिटाची पायरी या ठिकाणी सादर करत आहे. आणि यानंतर आपला जो काही नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अनवर सर, आपण यावं.
टाळ्या वाजून या विद्यार्थिनीसाठी एक चेरप द्यायचा आहे. या आदिवासी कन्या, डोंगर दऱ्यात राहणाऱ्या कन्या जणू काही सांगतायत की शिक्षण ही काही कुणाची मक्तेदारी नाही. आम्ही सुद्धा शिकू शकतो, आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ शकतो, आम्ही सुद्धा सक्षम होऊ शकतो, तर या देशाच्या सुजाण नागरिक बनू शकतो. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत, कवी बाबासाहेब सौदागर, एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचा अभिमान आपल्या नगर जिल्ह्याला वाटला पाहिजे. जवळजवळ 70 पेक्षा जास्त गीतांचं, चित्रपट गीतांचं लेखन त्यांनी केलंय. अनेक लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या भाषणातून लेखनाची कला कशी असते, कवितेचं गीतात रूपांतर कसं होतं, ते अनेक किस्से बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवणार आहोत. आज आपण या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शान आपण वाढवली, त्याबद्दल भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज आपलं सहर्ष स्वागत करत आहे. पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण व्यास पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या कार्यक्रम धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांना माझी विनंती आहे, या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्या प्रतिमेचं पूजन आणि संत सावित्री यांच्याही प्रतिमेचं पूजन आणि त्यांना माल्यार्पण दीप प्रज्वलन करून पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. आपल्या संस्थेचे सर्वच संचालक, माजी प्राचार्य, आमचे विद्यमान KG खेमनार सर, डोके सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे.
सीतारामण्णा वरपे, तुळशीरामजी भोर, अनवर सर, डी.टी. गुंजाळ सर, एम.वाय. दिघे, के.ई. दिघे सर, आमचे सर्वच माजी प्राचार्य आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या कमिटीचे प्राध्यापक एस.एन. थोरात सर, कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक उगले सर. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे मित्र नामदेव कहांडळ सर हे या ठिकाणी आलेले आहेत. यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे आमचे मित्र मिलिंद आवटी सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नामदेव सर या ना, मिलिंद सर या. एक अतिशय उत्तम असे निवेदक ज्यांचा आवाज आपण वर्षानुवर्ष ऐकत असतो. डॉक्टर तांबे साहेबांचं विशेष त्यांच्यावर खूप प्रेम असतं. आमचे नामदेवराव कहांडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि यानंतर पाहुण्यांचा सत्कार. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कविवर्य बाबासाहेब सौदागर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आमदार डॉक्टर तांबे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाबासाहेबांचा सत्कार आपण करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपण. यानंतर कॉलेजचे प्राचार्य के.जी. खेमनर सर यांना विनंती करतो की आपल्या संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. कॉलेजचे उपप्राचार्य डोके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे विद्यमान खजिनदार भोर साहेब तुळशीरामजी भोर साहेब यांचा सत्कार आपण करायचा आहे. शिक्षक प्रतिनिधी एस.एन. थोरात सर यांना विनंती आहे की आपण वरपे साहेबांचा सत्कार करायचा आहे. शिक्षक प्रतिनिधी कुलकर्णी मॅडम यांना विनंती आहे की कविताताई आपण पुढे या. कविताताई सौदागर आपणही खांद्याला खांदा लावून कवी बाबासाहेब सौदागर यांच्या पाठीशी कायम उभ्या असतात आणि म्हणून आपलाही सत्कार आमच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी होतोय. धन्यवाद. आमचे क्रीडा विभागाचे प्रमुख शिंदे सरांना विनंती आहे की अनवर सरांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी प्राचार्य एम.वाय. दिघे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होतोय. भवर सर, जगताप सर, प्राध्यापक उगले सर,
प्राध्यापक के दिघे सर, प्राध्यापक DT गुंजाळ सर, हे सर्व माजी प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी मी शिंदे साहेबांना विनंती करतो. भवर सर, आपण सगळ्यांनी आणि एक विशेष सरकार आमचे नामदेव कहांडळ सरांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. त्यांचा एक सत्कार या ठिकाणी होतोय शाल देऊन. आजच्या कार्यक्रमासाठी अनेक पत्रकार बंधू भगिनींना या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलेला आहे. त्यांचा सत्कार मी तांबे साहेबांना विनंती करतो की नामदेव कहांडळ यांचा सत्कार आपण करायचा आहे. आपण सातत्याने सहकार महर्षी दादांची जन्मशताब्दी आपण पाहतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये आणि वर्षभरात अनेक कार्यक्रमामध्ये जे उत्तम असे निवेदक आहेत आणि आमचे खास मित्र आहेत आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व, आवडतं व्यक्तिमत्व, त्यांचा सत्कार, त्याचप्रमाणे आवटी सरांचाही सत्कार होतोय. धन्यवाद सर. आणि यानंतर एक अनोखी सुंदर कल्पना, अहवाल वाचन म्हटलं की एक कंटाळवाणा कार्यक्रम असतो आणि म्हणून वार्षिक कार्यक्रमाचा अहवाल या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. प्राध्यापक बाबा खरात सर, वार्षिक अहवालाला सुरुवात करायची आहे. नमस्कार. पाहुण्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बाबा खरात सर, ते उचलून घ्या सगळे बाजूला. चला बुके आणा उचलून इकडे. सुरू करा ना. नमस्कार. कुंभाराच्या चाकावरती फिरणाऱ्या गाळाला कलाकाराचे हात लागले असता धारदार मडके घडत असतात. अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं स्वप्न पुरवण्यात हक्काचं व्यासपीठ म्हणजेच भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज होय. आज वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2023-24चा अहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स व सायन्स शाखेमध्ये एकूण 2066 विद्यार्थी शिक्षण घेत असून 68 शिक्षकवृंद अध्यापनाचे मोलाचे कार्य करत आहे. 14 शिक्षकेतर कर्मचारी वृंद कॉलेजमध्ये कार्यरत आहे. उपप्राचार्य GM डोके सर, शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक यशवंत थोरात सर, शिक्षिका प्रतिनिधी श्रीमती कुलकर्णी मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी इरफान शेख सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. HSC बोर्ड परीक्षेत कॉलेजचा निकाल 90% लागला. कला शाखेचा निकाल 69.46%, वाणिज्य शाखेचा निकाल 100%, तर विज्ञान शाखेचा निकाल 54.32% लागला. गायत्री नितीन गुंजाळ ही विद्यार्थिनी 92.50% गुण मिळवत कॉलेजमध्ये प्रथम आली. सिद्धी सुरेश घोरपडे ही विद्यार्थिनी CET परीक्षेत PCB ग्रुपमध्ये 98.99 गुण, तर नीट परीक्षेत 521 गुण मिळवत कॉलेजमध्ये प्रथम आली. तसेच PCM ग्रुपमध्ये ऋतुजा नारायण ढोकरे 97.27% गुण मिळवत कॉलेजमध्ये प्रथम आली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मातोश्री लॉन्स येथे दिनांक 10 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. कला शाखेच्या विद्यार्थ्यांमधील कला कौशल्य विकसित करण्याकरता वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांनी सुचवल्याप्रमाणे प्राध्यापक गणेश गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. विद्यार्थिनींकरता ब्युटी पार्लर कोर्स, संगणक साक्षर होण्याकरता DTP कोर्स, तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नोंदवण्याकरता प्रसिद्ध लेखक माजी प्राचार्य माननीय श्री विठ्ठलराव शेवाळे सर, शिक्षण क्षेत्रातील अनमोल कार्य करणाऱ्या संजोत वैद्य मॅडम, तसेच लेखक व व्याख्याते हिरालाल पगडाल यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. युनिक करिअर अकॅडमीचे संचालक गोडसे सर यांचे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन लाभते. तसेच पोलीस निरीक्षक माननीय श्री भगवान माथुरे साहेबांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजमध्ये कॉमर्स शाखा सक्षमपणे कार्यरत असून वर्षभर वेगवेगळे उपक्रम हाती घेतले गेले.
12वीच्या विद्यार्थ्यांकरता टॅली या महत्त्वपूर्ण कोर्सचे अध्यापन केले जाते. अकाउंट व मॅथ या विषयाचे मोफत इनवाईस कोचिंग घेतले जाते. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी टायपिंग IBPS बँकिंग क्लासेस सुरू आहेत. कॉमर्स शाखेमध्ये यावर्षी अविस्मरणीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना CA CS परीक्षेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन नेहमीच केले जाते. पुणे येथील नामांकित निलया फाउंडेशनतर्फे करिअर वाटा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सापाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने सर्पमित्र श्री सचिन गिरी सर यांनी साप मानवाचा मित्र या विषयावर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कॉलेजमधील सायन्स शाखेमध्ये वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. विज्ञान व गणित प्रदर्शनामध्ये कुमारी शिवानी राजेंद्र निर्मळ व साई गणपत कोटकर या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतला. विज्ञान विभागात तज्ज्ञ विषय शिक्षकांची व्याख्याने घेण्यात आली. भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक चिंदे सर, रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक शिंदे सर, गणित विषयाचे प्राध्यापक आयर सर, जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक कदम सर या मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 11वी डायमंड विद्यार्थ्यांच्या सहलीचे मुंबई येथे 2 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने नेहरू तारांगण, नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली. डायमंड बॅच हा आपल्या दिनांक 21 मार्च 2023 रोजी 12वीची डायमंड बॅच सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांचा जादा तास सराव करून घेण्याकरता तज्ज्ञ शिक्षकांना जी जबाबदारी देण्यात आली. वर्षभर दर शनिवारी सराव परीक्षांचे आयोजन, गेस्ट लेक्चर, गुरुपौर्णिमा उत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा, शिक्षक दिन, विद्यार्थी गृहभेट प्रकल्प, पालक मेळावे इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल यावर्षी डायमंडच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली. यावर्षी डायमंड बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच डिजिटल बोर्डची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली. रात्रीचा दिवस करून डायमंड बॅचचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. जिद्द विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटा सोप्या करण्याकरता पालक मेळाव्यांचे आयोजन केले गेले. कॉम्प्युटरचे परिपूर्ण ज्ञान असणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून IT विषय अध्यापनाकरता अद्ययावत कॉम्प्युटर लॅबचे काम लवकरच पूर्ण होते आहे. वाग्मी मंडळाच्या वतीने अनेक विद्यार्थी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तसेच विद्यार्थ्यांनी भरघोस बक्षिसे देखील प्राप्त केली. तसेच वाग्मी मंडळाच्या वतीने कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन केले गेले. कॉलेजमध्ये महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केले जाते. सांस्कृतिक विभागाच्या वतीने यावर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले. त्यात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, केशभूषा स्पर्धा, पुष्परचना व पाककला स्पर्धा, ट्रॅडिशनल डे, फिश पॉन्ड या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहल विभागाच्या वतीने यावर्षी 2 टप्प्यामध्ये कोकण दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी अविस्मरणीय सहल घडवून आणल्याबद्दल सहल विभागाचे प्रमुख प्राध्यापक गणेश गुंजाळ सर व सहल विभागाचे मनपूर्वक अभिनंदन. यावर्षी क्रीडा विभागाने नेत्रदीपक हे संपादन केले. तालुका, जिल्हा, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा रोवला. तालुकास्तरीय स्पर्धेत व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम, कबड्डी स्पर्धेत तृतीय, खो खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मुलांच्या संघाने प्राप्त केला. ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेत 12 खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली. विशेष म्हणजे ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, रस्सीखेच, बुद्धिबळ, फ्लोअरबॉल या स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर 32 खेळाडू सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावर 4 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच कॉलेजमध्ये खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी तसेच वैयक्तिक गटातील स्पर्धा घेण्यात आल्या. NISD सामाजिक संस्थेच्या वतीने बाहेरील शाळेतील विद्यार्थ्यांनी कॉलेजला भेट देत कॉलेजमधील वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती प्राप्त केली. कवी अनंत फंदी प्रतिष्ठान व सह्याद्री ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन कॉलेजमध्ये करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या वैचारिक प्रगल्भतेला साहित्यिक अंगाने वाट मोकळी करून देऊन त्यांची भावना विश्व व्यक्त करण्यासाठी कॉलेजचे वार्षिक नियतकालिक स्पंदन प्रजासत्ताक दिनी प्रकाशित होते आहे. अहिल्याबाई होळकर मुलींसाठी मोफत पास योजनेचा यावर्षी 400 विद्यार्थिनींना लाभ मिळवून देण्यात आला. दंडकारण्य अभियान अंतर्गत कॉलेजमध्ये एक मूल एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विशेष म्हणजे 11वी कॉमर्स बी डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद पात्र आहे. 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध परीक्षांचे उत्कृष्ट नियोजन करून कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्या. फलकलेखन कमिटीने वर्षभरात विविध महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट असे फलकलेखन केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जाहिरात व प्रसिद्ध विभागाच्या वतीने यावर्षी अनमोल कार्य करण्यात आले. विशेष म्हणजे वर्षभरात होणाऱ्या सर्व उपक्रमांचे ऑनलाईन प्रक्षेपण केले गेले. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवा आमदार सत्यजितदादा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचे कॉलेजला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. संस्थेचे सचिव माननीय श्री लक्ष्मणराव कुटे साहेब, संस्थेचे सहसेक्रेटरी माननीय श्री दत्तात्रय चासकर सर, खजिनदार तुळशीनाथ भोर, संस्थेचे रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य बाबूराव गवंदे सर यांच्या मोलाच्या सहकार्याने भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज एक आदर्श कॉलेज म्हणून कार्यरत आहे. कॉलेजचा यशाचा गाडा गुण्यागोविंदाने पुढे नेण्याकरता सहकार्य करणारे सर्वच विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विशेष म्हणजे प्रत्येक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देणारे सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो. कॉलेजचे प्राचार्य KG खेमनर सर यांनी वार्षिक संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा या ठिकाणी सादर केला आहे. ही सुंदर अशी कल्पना ज्यांची आहे असे आमचे प्राध्यापक भवर सर यांचा सत्कार तांबे साहेबांनी करावा. एक अतिशय चुणचुणीत आणि अतिशय हुशार असे हे व्यक्तिमत्व, कल्पक व्यक्तिमत्व, नेहमीच यूट्यूब चॅनल, आपल्या सह्याद्रीचा यूट्यूब चॅनल त्यांनी तयार केलेला आहे. कोणताही कार्यक्रम असो तो कार्यक्रम महाराष्ट्रभर देशभर फिरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून त्यांचा सत्कार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आणि यानंतर जोरदार टाळ्यां आपल्याकडनं मिळायला हव्यात. धन्यवाद. आणि यानंतर मी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर साहेबांना पुढील कार्यक्रमाला भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने आजचे प्रमुख अतिथी आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना त्यांचा विशेष अभिमान वाटावं असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गीतकार, अनेक आता सांगितलं त्यांच्या परिचयामध्ये की 70हून अधिक चित्रपटांच्यासाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. आणि असे एक ख्यातनाम व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत बाबासाहेब सौदागर व सौ कविताताई सौदागर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तसेच संस्थेचे खजिनदार तुळशीनाथजी भोर, तसेच संचालक मान्य सीतारामजी वरपे, आपले प्राचार्य श्रीयुत किसनराव खेमनर सर, माजी प्राचार्य श्रीयुत MY दिघे, उगले सर, दिघे सर, के दिघे, DT गुंजाळ सर, उपप्राचार्य डोके सर, प्राध्यापक गणेश गुंजाळ, अनवर सर, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व प्राध्यापक, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सांस्कृतिक कामामध्ये आणि कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला, सहभाग घेतला, त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांना आपण थोड्याच वेळामध्ये इथे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करणार आहोत, ते सर्व गुणी विद्यार्थी, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आपले कवी
बाबासाहेब सौदागर एखादं म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण बाहेरच्या खूप मोठ्या मोठ्या लोकांना बोलावतो, पण तू तुझ्या आहे तुझं पाशी असं जसं म्हणतात तसं खऱ्या अर्थाने बाबासाहेब सौदागर हे मूळचे संगमनेर तालुक्यातले. त्यांचं झरेकाठी हे गाव आहे. ते नेहमी अभिमानाने सांगतात की मी संगमनेर तालुक्याचा आहे, संगमनेरच्या झरेकाठीचं आहे आणि एका शेतकरी कुटुंबातल्या आहे. तर सौदागर हे नाव त्यांना कसं पडलं मला माहिती नाही, पण बहुतेक ते स्नेहाचा सौदा करत असावेत, प्रेमाचा सौदा करत असावेत आणि म्हणून त्यांना सौदागर हे नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि आता त्याचीच खूप गरज आहे मित्रांनो. आज जगामध्ये प्रेम स्नेह हे कमी होत चाललं आहे. हाणामाऱ्या द्वेष या गोष्टी अधिक वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने आज बाबासाहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभले. बाबासाहेबांबद्दल कितीही बोललं तर कमी ठरेल. खूप एक अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आहेत. किती मी सांगितलं की किती मराठी गीतांसाठी मराठी सिनेमांसाठी खूप गीतं त्यांनी लिहिली. कवी आहेत ते खूप मोठे. आता कर्नाटकमध्ये जे कर्नाटकातले जे मराठी लोक राहतात कर्नाटकमध्ये ते एक साहित्य संमेलन भरवत असतात, मराठी साहित्य संमेलन कर्नाटकमध्ये. त्याचे ते यावेळीचे अध्यक्ष आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला खूप खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन या निमित्ताने आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आता मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जी आहे त्यांनी आता त्यांची प्रकट मुलाखत ठेवलेली आहे. तेव्हा असं एक मोठं व्यक्तिमत्व जे की मुळात आपल्या या मातीतलं आहे. आता ते श्रीरामपूरला स्थायिक झालेलं आहे. श्रीरामपूर देखील आपलाच भाग आहे. तेव्हा असं त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. अनेक विद्यापीठांमधून त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. साहित्य संमेलनामध्ये काव्य वाचन केलेलं आहेत. अनेक निसर्गगीते लावण्या वगैरे हे सर्व त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठी भरारी मारलेली. आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून त्यांनी खूप एक महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं एक मराठी क्षेत्रातलं मोठे कवी ते व्हावेत, मोठे गीतकार ते व्हावेत हीच या ठिकाणी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या समवेत आलेल्या आदरणीय सौ कविताताई सौदागर त्यांचीसुद्धा एक भक्कम साथ बाबासाहेबांनी. त्यासुद्धा खूप सुंदर गायिका आहेत. मला माहिती नाही ताईचं काय एखादं गीत वगैरे आपल्याला ऐकायला मिळेल की मला माहिती नाही, परंतु ताई देखील चांगल्या मोठ्या गायिका आहेत. तर त्यांचंही इथे मी मनापासून स्वागत करतो. आता प्राचार्य खेमनर सरांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. आता प्राचार्यांचं म्हणजे सर्वांचंच अभिनंदन खऱ्या अर्थाने ते असतं, कारण प्राचार्य आणि त्यांची सर्व टीम की त्यांनी आता जो आपल्याला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे तो अहवाल अतिशय म्हणजे तो जर बारकाईने आपण पाहिला अहवाल खूप महत्त्वाचा असतो. थोडासा वेळ आणि थोडा आपल्याला कंटाळा वाटतो, परंतु इथे निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून इथे दाखवल्यामुळे आपल्यालाही तो खूप चांगला वाटला. प्रत्येक क्षेत्रामध्ये भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजने प्रगती केली आहे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी आहे. भाऊसाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन सह्याद्रीची स्थापना केली आहे आणि सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था ही 1968 साली आदरणीय दादांनी त्या सर्व त्यावेळेच्या आपले संगमनेर तालुक्यातील जे धुरीण होते त्या धुरीणांना बरोबर घेऊन या महाविद्यालयाची स्थापना या संस्थेची स्थापना केली. आता ज्युनियर कॉलेज हा खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा विषय असतो, कारण तुम्ही अशा याच्यावर असतात की आता माध्यमिक संपलेलं असतं, कॉलेजमध्ये जायची हुरूर लागलेली असते आणि कारण शेवटी कॉलेजमध्ये मुक्त वातावरण असतं. परंतु ज्युनियर कॉलेजमध्ये फार मुक्त वातावरण ठेवता येत नाही, कारण पुढे तुमचा करिअरही ठरायचं असतं. 11वी 12वी सायन्सला असाल तर तुम्हाला कोणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं त्याची कारण आता सगळीकडे स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो. केवळ डिग्रीला काही अर्थ राहिलेला नाही. तुम्ही 12वी झालात म्हणून चालत नाही, तिथे मार्क पडावेच लागतात. आणि म्हणून आपल्याला सर्वांना किंवा कॉमर्स असेल, कॉमर्समध्ये सुद्धा आपण फाउंडेशन कोर्स घेतो आहे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे, कंपनी सेक्रेटरी व्हायचे, खूप क्षेत्र आपल्याला निर्माण झाले. इव्हन आर्ट्सची जी फॅकल्टी आहे, मी नेहमी सांगतो की आर्ट्सच्या मुलांना सायन्सच्या मुलांना जसं दिवसभर काम असतं तसं तर खरं म्हणजे आर्ट्सचंसुद्धा कॉलेज दिवसभर भरलं पाहिजे. आता आर्ट्सचे प्राध्यापक माझ्यावर रागावतील मी असं काही म्हटलं तर, बरोबर आहे ना गणेशराव? जर आर्ट्सचं कॉलेज दिवसभर भरवलं तर तुम्हाला म्हणजे आवडेल का? कारण काय आहे की सायन्सला प्रॅक्टिकल असतं, मग आर्ट्सला प्रॅक्टिकल नको का? आर्ट्सलासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समाजामध्ये जाऊन वेगवेगळे विषय देऊन, कारण हे बघा की बहुतेक जर आपण बघतो स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये विषय कोणते असतात? सायन्सचा असतो एक विषय
किंवा मॅथमॅटिक्सचा असतो, पण जास्त विषय हे आर्ट्सशी निगडीत असतात. तेव्हा आर्ट्स हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची शाखा आहे. तर त्याही क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी चांगलं काम त्या ठिकाणी, चांगला अभ्यास सिरियसली त्या ठिकाणी केलं पाहिजे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने, कारण हा खूप आनंदाचा क्षण असतो, तेव्हा त्याला अधिक जास्त बोलण्याची गरज नाही. मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर एका गीताचं प्रमोशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, पण तत्पूर्वी 2 मिनिट आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी चासकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार मी प्राचार्यांना विनंती करतो KG खेमनर सरांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आपण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे रजिस्ट्रार सन्माननीय BR गवंदे सर यांचाही सत्कार प्राचार्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर एका गीताचं प्रमोशन या ठिकाणी होणार आहे. साहेब या ठिकाणी बटन दाबून त्या गीताचं प्रमोशन करणार आहेत. त्या गीताबद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब सौदागरांनी अनेक गीतं ही लिहिलेली आहेत, परंतु त्यांची एक नवीन अशी कल्पना की ज्या कल्पनेतून पतंग उडू चला चला हे गीत आपल्यासमोर येत आहे. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी आपल्याच नगर जिल्ह्याचा सुप्रसिद्ध बालगायक श्री जाधव की जो सध्या गुजरातमध्ये सुरतमध्ये राहिला आहे, त्याचे वडील, आणि त्यांनी हे सुंदर गीत गायलेलं आहे आणि ते गीताचं लेखन केलं आहे कवी बाबासाहेब सौदागर यांनी. आणि म्हणून या ठिकाणी त्या गीताचं बटन क्लिक करून तांबेसाहेबांच्या शुभ हस्ते या गीताचं प्रमोशन होत आहे. बघूया ते गीत. पतंग उडवू चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. चला 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 मित्र हो चला चला. चला 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 मित्र हो चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. रे मांजा द्या हो मला पतंग उडवू चला चला. गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या सणानिमित्त
पतंग उडवण्याच्या विविध स्पर्धा असतात. मस्त करू घर घर चकरी हाती धरू घर घर चकरी हाती धरू काटा काटी मस्त करू तेथील घर घर चकरी हाती धरू घर घर चकरी हाती धरू ते उढील कधी देऊ ओढ तिळगुळ खाऊ बोलू गोड तिळगुळ खाऊ बोलू गोड संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा सण आला पतंग उडवू चला चला असरे मुंजा द्या हो मला पतंग उडवू चला चला पतंग उडवू चला चला पतंग उडवू चला चला. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बाबासाहेब सौदागर आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करतील. 78 मराठी चित्रपटांच्या गीतांचं लेखन करणारे गीतकार, संवादकार, पटकथाकार, अभिनेते, कविताकार, लावणीकार आणि लोकप्रिय असे सांस्कृतिक कार्यक्रम खरं आहे की गणेश गुंजाळ सर म्हटले की आम्ही पाहत नाही, पाहू शकत नाही, पाहायला तर आवडतातच, परंतु खरोखर सुंदर, अतिशय सुंदर रीतीने ते या ठिकाणी त्याचं झालं. त्याबद्दल मला सर्व कलाकारांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक गुंजाळ सर आणि त्या बाकी सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. एकच मिनिट. 78 मराठी चित्रपटांचं गीतलेखन करणारे गीतकार, ते लोकप्रिय चित्रपट सत्ताधीश, झुंजार, सवत, झुंज एकाकी, सासरची का माहेरची, जय हिंद, सिंधुताई सपकाळ, धर्मी आईची माया, नातं मामा मामी मामा भाचीचं, सासर माझं दैवत, लग्नाची वरात, लंडनच्या घरात, अंकुर, सासर माझं दैवत, राजमाता जिजाऊ, निर्भया, गुंतले हृदय माझे, असे अनेक चित्रपटांच्या गीतांचं लेखन, लोकप्रिय मालिका आशा अभिलाषा, इनमिन 3.5, ऋणानुबंध, चिमणी पाखरं, बंदीशाळा, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, क्रांतिसिंह नाना पाटील, अनेक पुस्तकांचं प्रकाशन, अनेक कविता संग्रहांचं प्रकाशन आणि अनेक बाल साहित्याचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं असे कविवर्य बाबासाहेब सौदागर. कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची औपचारिकता न ठेवता खुलेआम आपण लावणीवर, गीतांवर बोलावं. आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दामून आमदार डॉक्टर तांबे साहेब उपस्थित राहिलेत. पुढील कार्यक्रमासाठी ते या ठिकाणाहून पुढे गेलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या अत्यंत आनंदमय अशा कार्यक्रमासाठी माझ्या समोर बसलेले सर्व या कॉलेजचे गुणी विद्यार्थी बंधू भगिनी, या विचारपीठावरील ही सगळी मोठी माणसं, माझे परममित्र, जे अगदी माझ्या कवळ्या मिशीपासून ढवळ्या मिशीपर्यंत आम्ही मित्र आहोत, असे आदरणीय प्राचार्य खेमनर सर, आदरणीय गणेशजी गुंजाळ सर आणि या विचारपीठावरील ही सगळी मोठी माणसं, सर्वांना मी अभिवादन करतो. तीर्थरूप दादांना अभिवादन करतो आणि आपल्याशी मी संवाद साधतो. मित्रांनो, आता कर्नाटकामध्ये जे साहित्य संमेलन भरतं आहे, त्या साहित्य संमेलनासाठी मला अध्यक्षपद त्या लोकांनी दिलं आणि मला विचारलं पत्रकारांनी, आमच्या पत्रकार मित्रांचंही मी स्वागत करतो. त्यांनी मला विचारलं की बाबासाहेब मराठी भाषेचं काय होणार आहे. तर मी सांगितलं मराठी भाषा ही आमची आई आहे. आणि ते म्हटले हिंदीविषयी तुमचं काय मत आहे. तर म्हटलं हिंदी ही आमची मावशी आहे. त्याचं कारण असं आहे, मराठी भाषा ही नऊवार साडी नेसते, हात भरून काचेच्या बांगड्या घालते, कपाळावर रुपये एवढं कुंकू लावते, अशी साधी भोळी मराठी भाषा आमची आई आहे. हिंदी ही आमची मावशी म्हटलं, ती सहावारी साडी नेसते, पदराला पिण्या लावते, महिन्यातून एकदा दोनदा ब्युटी पार्लरला जाते, नाजूक साजूक बुवाया ॲब्रो करते, लिपस्टिक लावते, हिंदी आमची मावशी म्हटलं. ते म्हटले इंग्रजीविषयी तुमचं काय मत आहे. खरं सांगतो मला अजूनही इंग्रजी येत नाही. न्यूनगंडा होता माझ्या मनामध्ये की आपल्याला इंग्रजी येणार नाही, म्हणून मी मराठी भाषेवर दादा भरभरून प्रेम केलं. गुहासारख्या खेडेगावातून आलो, झरेकाठीला बालपण गेलं आणि मग मराठीवर भरभरून प्रेम केलं. मराठी आमची आई आहे म्हटलं, हिंदी मावशी आहे.
ते म्हटले इंग्रजीविषयी तुमचं काय मत आहे? तर म्हटलं इंग्रजी जसं प्रत्येक पालकांना वाटत असतं की माझा मुलगा कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकला पाहिजे, त्यांचं फार प्रेम असतं इंग्रजीवर. त्याचं कारणही तसं आहे की इंग्रजी जसा मानलेला भाऊ असतो, मानलेली बहीण असते, तशी ती आमच्या वडिलांची मानलेली मेहुणी आहे, म्हणून त्यांचं तिच्यावर जास्त प्रेम आहे. आणि मग वडील म्हणतात माझ्यासारख्या खदरूड पोराला की बाबासाहेब हिला आई म्हण. मी म्हणतो नाही म्हणणार. हिला मावशी म्हण. मी म्हणतो नाही म्हणणार. कसं काय आई म्हणायचं, कसं काय मावशी म्हणायचं, जिला पदरच नाही. इंग्रजी ही साता समुद्रापलीकडून आमच्याकडं आली, जीनची पॅन्ट नसते, वरून टॉप घातलेला आहे, बॉयकट केलेला आहे, जिला पदरच नाही, तिला कसं काय आई म्हणायचं. मग नाविलाजाने आम्हाला तिला आंटी म्हणावं लागलं, तिचं बोट धरून चालावं लागलं. आणि माझ्यासारखा एक माणूस, खेड्यातला माणूस जो रोजगार हमीच्या कामावर जातो, ज्याचे कपडे फाटके आहेत, तो स्वप्न पाहतो किंवा मला चित्रपटसृष्टीमध्ये गीतकार म्हणून यायचं, मी अगोदरच तिकीट काढून ठेवलेलं होतं. तिसरीला होतं तेव्हाच मी तिकीट काढून ठेवलं होतं की माझं असं पडदा भरून नाव आलं पाहिजे, बाबासाहेब सौदागर, असं मनात पक्क दादा ठरवलेलं. आणि मग हा प्रवास सुरू झाला गीतकार होण्याचा. कोल्हापूरमध्ये गेलो. आपण नगर जिल्ह्यातली माणसं, आपल्या जिल्ह्याला काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलांटी नाही, जोडाक्षर नाही, सरळ जिल्हा, सरळ माणसं. ऊस पिकवणारा जिल्हा आपला, ऊसाच्या रसासारखे गोड माणसं आपल्या जिल्ह्यात, आणि बिथरलो तर टिपरासारखे निबर माणसं. आपण कुणाला आहारी जात नाही. आणि आपण जर असं पाहिलं की जी माणसं प्रवरेचं पाणी पितात ती माणसं फार बुद्धिमान आहेत. ते महाराष्ट्रात कुणालाही आहारी जात नाहीत. याचं उदाहरण आपण नामदार साहेबांना पाहतो. देशामध्ये एवढी उलतपालत होते, लोक एकमेकावर एवढं तोंडसुख घेतात, पण नामदार साहेब इतका प्रत्येक विषय संयमाने हाताळतात. मी म्हणतो यशवंतराव चव्हाणांच्या नंतर श्रद्धेनं माथा टेकवावं असे पावलं आम्हाला सापडले. ते आदरणीय नामदार साहेबांच्या रूपानं, नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या रूपानं आम्हाला ते पावलं सापडले. माझ्यासारखा एक माणूस, खेड्यातला फाटका माणूस साहेबांनी उभा केला. मला साथ मिळाली. ती साथ मिळाली मला आदरणीय आमदार तांबे साहेबांची. आदरणीय दुर्गाताईंशी तर माझा नेहमी संवाद होतो. एवढं तरल आणि वाहुस्पर्शी दुर्गाताई बोलतात. अनेक ओव्या त्यांच्या पाठ आहेत आणि त्यांचा आमचा संवाद होत असतो. आणि या माणसांच्या सहवासामध्ये मला ऊर्जा मिळाली, माझ्या पंखांना बळ मिळालं आणि मी चित्रपटसृष्टीमध्ये गाणी लिहायला गेलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कालपर्यंत 100पेक्षा जास्त चित्रपटांना गाणे लिहिले, 27 मालिकांचे शीर्षक गीतं लिहिले, 10 पुस्तकं लिहिले. आशा भोसले, जगजित सिंग, कैलाश खेर, शंकर महादेवन, उत्तरा केळकर, देवकी पंडित, सुरेश वाडकर सगळ्यांनी माझे गाणे गायले. कधी असं वाटत नव्हतं की एक फाटका बाबासाहेब सौदागर गुहामधला मुंबईत जाईन आणि तो एवढं काम करेन ना, आशा भोसले मला घरी जेवायला घेऊन जाईल, असं मला कधी वाटलं नव्हतं. अनेक मान सन्मान सगळे माझ्या पदरात टाकले. आज इथं आल्यानंतर मला फार आनंद वाटला की एक स्वयं गीते नावाचा मुलगा इथं कुठं असेल तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. स्वयं गीते आहे की इथं आपल्या कॉलेजचा तो विद्यार्थी आहे. अल्बममध्ये आता तो काम करतो आणि जगभर त्याचं नाव होतं. आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. प्रतीक मिठे यांनी जे अल्बम आत्ता केलेत त्या अल्बममध्ये त्याने काम केलेलं आहे. म्हणून तुमच्या मागाशी मी नृत्य पाहिले, सादरीकरण पाहिलं. मुलींनी एवढं छान सादरीकरण केलं. मला असं वाटतं की ही कला तुमच्यामध्ये आहे. आणि माझ्यासारखा एक फाटका माणूस तिथं कोल्हापूरला गेला. माझ्या आयुष्यात जर गाणं नसतं तर आयुष्याचं रडगाणं झालं असतं. बघा, विद्या हा शब्द उलटा केला तर काय शब्द तयार होतो? द्यावी. आणि द्यावी शब्द उलटा केला तर विद्या. लढा शब्द उलटा केला तर ढाल. ढाल शब्द उलटा केला तर लढा. युवा कुणाला म्हणायचं? युवा शब्द उलटा केला तर वायू शब्द तयार होतो आणि वायू शब्द उलटा केला तर युवा शब्द तयार होतो. जो आयुष्यामध्ये वायू वेगाने चालतो त्याला युवा म्हणायचं. शादी शब्द उलटा केला तर काय शब्द तयार होतो? दिशा. आणि दिशा शब्द उलटा केला तर, आणि आपल्या आयुष्याची दिशाच ठरली नाही ना, आपण शादी केली सैराटमधल्यासारखं, तर वेलांटी उडून जाते आणि मागे फक्त दशा शिल्लक राहते, दशा, दुर्दशा. म्हणून शब्दांची पूजा करत गेलो, शब्द शोधत गेलो. मी गणेशजी गुंजाळ्यांना फोनवर बोलताना सर, प्राध्यापक, प्राचार्य असं म्हणत नाही, तर त्यांचा मी उल्लेख करताना म्हणतो भाऊ. तसंच मी आदरणीय आमचे मित्र नामदेवराव कहांडळ यांनी तर मला एवढं सहकार्य केलं. माझ्यासारखा माणूस दिल्लीमध्ये जातो, राहायची गैरसोय होते आणि नामदेवरावांना मी फोन करतो की नामदेवराव, मला तुमचं सहकार्य पाहिजे.
आणि अर्ध्या रात्री नामदेवराव 2 वाजता माझी महाराष्ट्र सदनला राहायची व्यवस्था करतात. केवढं प्रेम करतात ही माणसं माझ्यावर. हे प्रेम मला मिळालं. आणि संगमनेरची ही जी भूमी आहे, तीर्थरूप दादांची ही भूमी आहे, इथली सगळी माणसं मला सगळ्या महाराष्ट्रावर मी फिरतो, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत मी फिरतो. अत्यंत सुसंस्कृत माणसं या संगमनेरनी महाराष्ट्राला दिलेली आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की साहेबांचे संस्कार आपल्यावर आहेत. आणि असा हा प्रवास करत करत मी कोल्हापुरात गेलो. कोल्हापूर कुस्त्या आणि उस्त्यांच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. कोल्हापूर नाव आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हच्या पाठीवर ल बसलेलं आहे. ते लोक सतत दुसऱ्यावर कुरगुडी करतात. आणि तिथं 20 वर्ष मी घरातले पितळाचे भांडे मोडून चित्रपटाची गाणी लिहायला जात होतो. आता मी सगळ्या प्रकारची गाणी लिहितो. मला लोक सांगतात की बाबासाहेब, तो जो नायक आहे, तो नायक आणि ती नायिका रेल्वेमधून प्रवास करतात, ते एकमेकाला पाहतात, त्यांचं प्रेम जुळतं, गाणं लिहा. मी गाणं लिहितो. ते नंतर सांगतात त्यांचं प्रेम तुटतंय, ब्रेकअप होतंय, आणि मग त्याच्यावरचं गाणं लिहा. मी त्याच्यावरचंही गाणं लिहितो. प्रेम जुळलं तरी मला तेवढेच पैसे मिळतात, प्रेम तुटलंय त्याच्यावरचं गाणं लिहिलं तरी तेवढेच पैसे मला मिळतात. मी अभंग लिहितो, तसंच मी लावण्याही लिहितो. बघा, अभंग म्हटलं की भक्ती शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि भक्ती म्हटलं की कीर्तन. कीर्तन हा शब्द आपण जर उलटा केला तर नर्तकी शब्द तयार होतो, आणि नर्तकी शब्द उलटा केला तर कीर्तन शब्द तयार होतो. कीर्तनकाराच्या हातातले टाळ आणि नर्तकीच्या पायातले चाळ या दोन्हीचंही महाराष्ट्राला सारखंच आकर्षण आहे. म्हणून महाराष्ट्रातला माणूस जसा विठ्ठलाच्या वारीत उभा राहतो तसाच तो तमाशाच्या बारीमध्ये उभा राहतो. त्याला टाळ आवडतात, तसेच त्याला चाळ आवडतात. त्याला अभंग आवडतो, तशीच त्याला लावणी आवडते. ज्यांना टाळ आवडतात ते पूर्वेला पंढरीच्या पांडुरंगाला जातात, आणि ज्यांना चाळ आवडतात ते पश्चिमेला अकलूजच्या लावणी महोत्सवाला जातात. म्हणून महाराष्ट्रातल्या माणसाला अभंग आवडतो, तशीच लावणी आवडते. माझ्या आयुष्याची सुरुवात अभंगाने झाली, आणि आता तर भन्नाट लोक माझ्याकडून लावण्या लिहून घेतात. परवाचा एक किस्सा सांगतो. मनोहर गोलांबरेंचा मला फोन आला आणि मला म्हटलं की बाबासाहेब, एक आम्हाला लव सॉन्ग लिहून पाहिजे, प्रेमगीत लिहून पाहिजे. म्हटलं देतो लिहून. काय आहे? तर म्हणे काय नाही, त्यांनी रेल्वेत एकमेकाला पाहिलेलं आहे, ते प्रेमात पडलेले आहेत, आणि ती मुलगीची हिरोईन जी आहे ती समुद्रातून आंघोळ करून येते. अरे यार, म्हटलं या फारच अवघड सांगायला लागले. त्याच्याही पुढं त्यांनी सांगितलं की तिने शुभ्र पांढरे कपडे घातलेले आहेत, आणि ते ओले झाल्यानंतर जे दृश्य दिसतं ते त्या गाण्यामध्ये आलं पाहिजे. म्हटले अरे, म्हटलं आता काय डोकं जोडून यायचं यांच्या पुढे, काय काय सांगतात बाबा हे लोक. म्हणे तो तिला पाहतो, ती त्याला पाहते, आणि लगेच अख्ख्या शहराचा रंग बदलून जातो. म्हटलं काय फोकस टाकणार आहेत का? नाही म्हटले, कॅमेऱ्यासमोर आम्ही गुलाबी पेपर टाकणार आहे. म्हटलं असं का? तर म्हटलं बजेट कमी आहे आमचं. पण म्हटलं गाणे किती आहेत? म्हटलं एकच गाणं आहे, लिहून कधी देता? माझ्या नेहमीच्या स्टाईलने मी त्यांना सांगितलं 5 मिनिटात गाणं मी तुम्हाला लिहून देतो. ते म्हटले की बाबासाहेब खरंच 5 मिनिटात देता? म्हटलं देतो ना. आणि 5व्या मिनिटाला मी गाणं लिहून दिलं. तू दिसली तेव्हा हे प्रेम बहरुनी आले, तू दिसली तेव्हा हे प्रेम बहरुनी आले, तू हसली तेव्हा हे शहर गुलाबी झाले, तू हसली तेव्हा हे शहर गुलाबी झाले. तू सौंदर्याची लाट, तू सौंदर्याची लाट, मी तहानलेला काठ, पाण्याला पेटविणारे लावण्य तुझे हे ओले, तू दिसली तेव्हा हे प्रेम बहरुनी आले, तू हसली तेव्हा हे शहर गुलाबी झाले. असा प्रवास करत करत तुमच्यापर्यंत आज आलो. जास्त वेळ मी बोलणार नाही, पण तुम्हाला आवडतील असे 1, 2, 3 गाण्यांच्या झलक आपण पाहूयात. माझं एक गाणं मगाशी सुरू होतं, इथं आलो त्यावेळेला. शिवा नावाचा एक चित्रपट. चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं, चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं, प्रेम वेड पाखरू हे मनामधी घुसलं. साजणी
काळजात ठसलं प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं साजणी हो साजणी जागतो मी दिस राती झोप पार उडाली जागतो मी दिस राती झोप पार उडाली फिरतीच्या वादळात नौका माझी बुडाली पाहिलं तुला तरी नाही नाव गाव पुसलं चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं साजणी हो साजणी स्पर्श झाला काळ झाला धडधडाया लागले प्रीत जडली तुझ्यावरी मन माझे जागले हो स्पर्श झाला काळ झाला धडधडाया लागले प्रीत जडली तुझ्यावरी मन माझे जागले तोल सुटला चालताना घातली त्याने मिठी भूल पडली या जीवाला भांगले मी शेवटी सांगण्याआधीच काही निद्र हे बोलले प्रीत जडली तुझ्यावरी मन माझे जागले चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं साजणी साजणी
हा खो खो, असा हा खो खो, खो खो, असा हा खो खो. गतिधारसन लवचिकता यामधून नवतंत्र शिकले. गती
उन